वसईत 350 किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त। कामण परिसरातील शुक्ला डेअरीत घाणीच्या साम्राज्यात मिक्सिंग करून पनीर बनवले जात होते। पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकाने आज रात्री 8च्या सुमारास ही कारवाई केली आहे। सिंथेटिक ॲसिड, विविध प्रकारचे पावडर टाकून आरोग्याशी अपायकारक असणारे हे पनीर आहे। फूड्स अँड ड्रग्सचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचून आता कारवाई करत आहेत। हे असं स्पंज टाईप असतं डायरेक्ट। बापरे, म्हणजे याचा आपण वास जरी घेतला तरी मूर्छा येऊ शकते। हे कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि हे याचा जर वापर करायचा असेल तर याच्याकरता ना तज्ज्ञ माणूस पाहिजे की हे किती प्रमाणात वापरायचं, कुठं वापरायचं, किती। तज्ज्ञ माणूस नसल्यामुळे असं होतंय की इथले जे अकुशल कामगार आहेत की ज्यांना ऍसिड किंवा दूध किंवा याचं कुठलंही ज्ञान नाही, वास घेतला तर अत्यंत उग्र वास आहे याचा आणि उग्र वास आहे। हे कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि याचं जर आपण बघितलं तर आता ते काळ उघडल्यानंतर आपल्या डोळ्याला अक्षरशः झिंजिण्या येतात, डोळ्यातून अश्रू यायला चालू होतं। हेच टाकून पनीर बनवून पनीर त्याच्यामध्ये असं बनवून ते टाकून देतो। अरे बापरे, पद्धतीने बनवतात ते। माननीय पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग साहेब यांना लेखी आणि तोंडी वारंवार पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसई तालुक्यामध्ये बनावट पनीर, बनावट अमूल बटर या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी त्यांना प्राप्त होत होत्या। त्याबाबत त्यांनी गुन्हे प्रतिबंधक पथक जे की आम्हाला त्यांनी विशेष सूचना दिल्या की या संदर्भामध्ये FDAशी संपर्क साधून त्यांच्यासोबत कारवाई करायची आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या गोपनीय मुखबिरामार्फत आणि बातमीदारामार्फत वसई तालुक्यामध्ये आम्ही जाळं पेरलं। त्या जाळ्याच्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की वसई तालुक्यातील कामन रोड, चिंचोटी कामन रोड या ठिकाणी असलेल्या शुक्ला तबेला या ठिकाणी बनावट पनीर इथे बनवलं जातं आणि त्याची हॉटेल्स, रिसॉर्ट, आजूबाजूच्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये त्याची विक्री केली जाते आणि जे पनीर सर्वसामान्य लोकांच्या शरीराला अपायकारक आणि धोकादायक आहे, ज्याच्यामुळे वेगवेगळे रोग उद्भवू शकतात, अशा प्रकारचं पनीर त्या हॉटेलमध्ये सर्व केलं जातं। या अनुषंगाने ज्या ठिकाणी हे पनीर बनवलं जातं त्या ठिकाणी आम्ही आलो असता आम्ही पाहिलं की आम्हाला जवळपास 350-400 किलोच्या जवळपास इथं पनीर आम्हाला मिळालेलं आहे। ते बनवण्याचं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याची आम्ही पाहणी केली। त्यानुसार आम्ही FDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि त्यांचं पथक इथे आलेलं आहे आणि ते कारवाई करत आहेत। पण सर, एकीकडे जी कारवाई FDAनं करायला पाहिजे होती ती आज पोलीस कारवाई करत आहेत आणि FDA मात्र या भूमिकेवर कुठेही असं स्पष्ट असताना दिसत नाहीये। ज्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होईल किंवा ज्या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय द्यायला कोणता पुढे येणार नाही, त्या ठिकाणी आमचा पोलीस विभाग, माननीय SP गौरव सिंग साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे येऊन काम करू। सर ह्या एरियामध्ये तबेले आहेत, तुम्हाला काय वाटतं का याच्यामध्ये असेल? जशी आम्हाला आमचे बातमीदारामार्फत तसेच माननीय SP सरांना ज्या आम्हाला माहिती मिळतील त्या माहितीनुसार आम्ही कारवाई करू। आम्ही जनतेला या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जेवढे पण अवैध प्रकारच्या या बनावट गोष्टी आहेत त्या आमच्या निदर्शनास आणून द्या आणि आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती स्थानिक विभागाला हाताशी धरून माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करू। याच्यामध्ये काय काय प्रोडक्ट भेटले आता? याच्यामध्ये आम्हाला बनावट पनीर मिळालेलं आहे, ज्याची आता FDAचे अधिकारी प्रोसेसिंग करत आहेत। त्याचबरोबर ते बनवण्याचं साहित्य आहे, एक लिक्विड आहे, व्हाईट कलरचं लिक्विड आहे, ज्याचा उल्लेख इथल्या कामगारांनी ॲसिड असा केलेला आहे, ॲसिटिक ॲसिड म्हणून। अशा प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे, भट्टी मिळालेली आहे। सर, त्याच्यामध्ये काय पावडर जे वापरायचं किंवा जे दूध वापरायचं ते नेमकं काय त्याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु ते निश्चितच FDAचे अधिकारी त्याचं सॅम्पलिंग करून पुढील कारवाई करतील। आता हे सॅम्पल घेणार आणि हे आम्ही डिस्ट्रॉय करणार। सॅम्पलचे रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई होणार। बरं सर, हे अशा पद्धतीनं नेमकं जे तुम्ही आता सध्या प्राथमिक मध्ये जे हे केलेलं आहे, कारण FDAची एवढी मोठी कारवाई होणं गरजेचे आहे, अशा पद्धतीनं नागरिकांच्या आरोग्याचा या ठिकाणी खेळ सुरू आहे, परंतु FDA कुठेतरी या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये कमी पडते, जी कारवाई की पोलिसांना करावी लागते। असं काही नाही, FDAची पण कारवाई चालूच आहे। मग जर FDA कारवाई करतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या आरोग्याचा खेळ का एवढा मोठा साठा आणि एवढं घाण पद्धतीने बनवत होते तर FDA कुठे होती सर?
नाही, एफडीएचा कंट्रोल आहे. एफडीए काम करत आहे. न्यूज मिळाल्या की आम्ही काम करतो, आम्हाला माहिती मिळाली की आम्ही काम करतो. आता हे मालचं काय करणार सर? हे आम्ही आता सॅम्पल काढणार आणि माल बाकीचं डिस्ट्रॉय करणार. सर आपलं नाव काय? माझं नाव सूर्यवंशी. सर हा मालमध्ये काय काय मतलब पदार्थ भेटले तुम्हाला? काय आता पनीर हे लॅबचे रिपोर्ट आल्यावर आपल्याला क्लिअर होईल. सर पण याच्यामध्ये काही ऍसिड आहे, ऑथेंटिक ऍसिड वगैरे वापरतात अशी माहिती मिळते. त्याची काय आपण तपासणी वगैरे केली का? नाही, आता हे आपण तपासायला नेणार. रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला सगळं क्लिअर. तुम्हाला सध्याच्या प्राथमिक ह्याच्यामध्ये काय काय मिळालंय सर? काय नाही, पनीर आम्हाला अस्वच्छ वातावरणात बनवत आहेत हा आणि काही पदार्थ जे संशयास्पद आहेत हा. ते आपण आता सॅम्पल घेणार. त्याचे रिपोर्ट आले की आपल्याला कळणार. सर जे सिंथेटिक ऍसिड जे आहे जे आपल्या कारवाईमध्ये नाही, इथं ऍसिड तर पोलिसांनी- नाहीये इथे. आता ते आपण लॅबला पाठवल्यावर आपल्याला कन्फर्म काय आहे काय नाही ते कळेल. मग ते जे बॉटलमध्ये जे पकडले ते काय आहे? कसल्या बॉटलमध्ये? जे ऍसिड दाखवले जाते की तो स्वतः मालक सांगतोय की हे आम्ही ऍसिड वापरतो, ते तुम्ही नाही. कारवाईमध्ये बघितलंय का नाही? नाही, ऍसिड नाहीये ते. हा. तो ऍसिड म्हणत असेल पण ते ऍसिड नाही. आपल्याला काय नेमकं काय प्रकार काय आहे? तो प्रकार आपण लॅबला पाठवून